यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिका कारभाराचे झाले त्रांगडे, 3 महिला वरचढ तर महापौर आणि पक्षनेत्यांचे वेगळेच। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेतील गटबाजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे। शहरातील आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांचे नगरसेवक अधिकच आक्रमक होऊ लागले आहेत। त्यामुळे निवडून आलेल्या 87 भाजपचे नगरसेवक असले तरीही कारभाराचे त्रांगडे झाले आहेत। महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पक्षनेते नरेंद्र काळे यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टोकाचे मतभेद आहेत। त्यातच हेडमास्टरची भूमिका बजावणाऱ्या रोहिणी तडवळकर यांचा मोठा हस्तक्षेप असल्यामुळे मोठी नाराजी आहे। सर्वच नगरसेवकांचे पती मनपा कारभारात हस्तक्षेप करतात, त्यावेळी रोहिणी तडवळकर यांनी त्यांना चांगलेच सुनावले होते। मात्र आता स्वतः रोहिणी तडवळकर यांचे पती राम तडवळकर हे देखील वारंवार महापालिकेत येतात। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी 30 कोटी रुपयांच्या ठेवी ICICI बँकेत ठेवण्याचा स्थायी समितीने निर्णय घेतल्यामुळे मनपाचे किती नुकसान होते याबाबत आयुक्तांना भेटून निवेदन दिले। यावरून स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, रोहिणी तडवळकर विरुद्ध उपमहापौर यांच्यात वाद पेटला आहे। उपमहापौरांनी परस्पर आयुक्तांना भेटणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया तडवळकर यांनी दिली। उपमहापौरांनी कल्पना द्यायला हवी होती की आम्ही या संदर्भामध्ये निवेदन देणार आहोत, काय म्हणजे आयुक्तांना असेल किंवा पण जेव्हा आपण पदाधिकारी म्हणून महानगरपालिकेमध्ये जबाबदारीने काम करतो तेव्हा अध्यक्ष म्हणून शहराच्या अध्यक्षाला आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे ते त्यांचे सहकारी आहेत, महापौर असतील, पक्षनेते असतील, स्थायी समिती सभापती असेल, हे जे कॅबिनेट आहे त्यांनी कल्पना द्यायला हवी होती, पण ती कल्पना दिलेली नाहीये। त्या संदर्भामध्ये आता पक्ष अध्यक्ष म्हणून मी त्यांना विचारणा करेन आणि त्याचबरोबर माननीय महापौर पण आणि आमचे सभागृह नेते पण या संदर्भामध्ये विचारणा करतील। या अशा संदर्भामध्ये म्हणजे त्या कदाचित प्रवासाला गेल्या तेव्हा हा निर्णय झालेला असावा, त्या वेळेला त्यांनी खरं म्हणजे आल्यावरती माहिती घ्यायला हवी होती, परंतु माहिती न घेता अशा प्रकारचं निवेदन देणं हे पूर्णतः चुकीचं आहे। या बाबतीमध्ये पक्ष श्रेष्ठींना विचारणा करून त्याबाबत मी निर्णय घेईन। ठेकेदारांची 27 कोटी रुपयांची बिले देणे, निवडणूक खर्चाचा 7 कोटी रुपयांचा हिशोब घेणे, नगरोत्थान तसेच दलित वस्ती सुधारणा योजना या निधीवरून देखील मोठा वाद आहे। त्यामुळे महापालिका कारभाराला शिस्त लावण्यासाठी आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाच मध्यस्थी करावी लागणार आहे, नाहीतर या गटतटात शहराची वाट लागेल अशी भीती आहे। सोलापुरातील 7 रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात आज मुक्कामी असणार गजानन महाराजांचा पालखी सोहळा, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सोलापूर महापालिकेत कार्यालय नूतनीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण करू नये असा दिला सल्ला, महापालिकेत गटबाजी उघड। सोलापुरातील नाले सफाईच्या नावावर रणजित ट्रॅव्हल्सला गेल्या वर्षी महापालिकेने 1.5 कोटीची बिले दिली, अद्याप 1.5 कोटीची प्रलंबित। सोलापूर शहरात 74 नाल्यांमुळे 512 एकर जमीन विकासापासून दूर राहणार, महापौर म्हणाले याबाबत विशेष सर्वसाधारण सभा घेणार। सोलापूर महापालिकेची उद्या उन्हाळी सर्वसाधारण सभा चांगलीच गाजणार, महत्त्वाचे अनेक कोट्यवधीचे विषय सभेच्या अजेंड्यावर। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25।
Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर महापालिकेने 2023 मध्ये काढली होती 302 पदांकरिता भरती, मात्र यापैकी योग्य 137 उमेदवारच झाले रुजू. बाजारभावापेक्षा कमी दराने सोने देण्याच्या कटात अडकला सोलापूरचा सलगर वस्ती पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार अतुल न्यामणे. न्यायालयाने तिघांना दिली 3 दिवसांची पोलीस कोठडी. डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सोलापुरात IMAच्या वतीने डॉक्टर पाळणार एकदिवसीय संप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात घेणार आषाढी वारीच्या विविध कामांचा आढावा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात दाखल. धर्मपुरी या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची होती उपस्थिती. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीने वारकऱ्यांच्या दर्शनासाठी उभारले जाणार 20 पत्रा शेड. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपुरात म्हणाले, आम्ही कदापिही NDA सोबत जाणार नाही, केवळ माध्यमातूनच चर्चा. तुळजापुरातून उद्या पंढरीकडे निघणार शक्तीपीठ ते भक्तीपीठ दिंडी. 500च्या वर वारकऱ्यांचा असणार सहभाग. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पंढरपुरात राजू शेट्टी, जयंत पाटील, काँग्रेसचे बंटी पाटील यांच्या उपस्थितीत सुमारे 1,500 ते 2,000 शेतकऱ्यांना इसबाबी ते विठ्ठल मंदिरपर्यंत काढली सद्बुद्धी दिंडी. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. भेसळ आणि खाद्यपदार्थांबाबत इतर कोणतीही तक्रार करण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यात राज्यातून सर्वाधिक तक्रारी पुण्यातून दाखल झाल्या आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरच शरद पवार गटाला सोबत घेऊ, अशी भाजपने घातली वेगळी अट. 22 जुलै रोजी अजित पवार यांचा आहे जन्मदिवस. त्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत काय निर्णय होणार याकडे राज्याचे लागले लक्ष. भोंदू अशोक खरात विरुद्ध ईडीने दाखल केले कोर्टात तब्बल 3,000 पानाचे आरोपपत्र. खरात यांच्याकडेच 19 कोटीची स्थावर आणि 17 कोटीची चलसंपत्ती. उद्धव ठाकरेंचा नागपुरातून हल्लाबोल. म्हणाले, आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे. रामरक्षा म्हणणे नव्हे, रामाचे रक्षण करणे आमचे काम. मी आज त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे. आम्ही राम रक्षक आहोत. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus.
Contact 9804184184. Kia, moment that inspires. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. म्हणाले त्यांनी रामरक्षा वाचावी. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. माउंट एव्हरेस्टच्या बर्फाळ शिखरात गेल्या 30 वर्षापासून अडकलेला लॉन्स नाईक दोर्जे मुरुप या सैनिकाचा मृतदेह ऑक्टोबरमध्ये लडाखमधील त्यांच्या कुटुंबियाकडे दिला जाणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेनेतल्या विलिनीकरणाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सदनातील शिवसेना खासदारांची संख्या 13 झाली आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर अण्णा हजारेंनी सोडले मौन. म्हणाले सरकारने सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये. केंद्र सरकारला सुनावले खडेबोल. अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग. 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी. RAF जवानांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना वाचवले.